का बरं अशा प्रकारची स्वतंत्र चॅप्टरची, स्वतंत्र एका चॅप्टरची गरज पडली या कायद्यामध्ये? लेट अस गो बॅक टू द 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. मग 97वी घटना दुरुस्ती आपण कधी बघितली आहे का? लिहून ठेवा आजचा होमवर्क. कारण आपल्याला जे इथून पुढचं काम करायचंय त्याचे सगळंच्या सगळं काम हे 97व्या घटना दुरुस्तीशी तपासून बघायचं आहे. इट्स अ वेरी सिंपल थिंग. जो भी आप आज से करने वाले हैं वो हमें देखना है, ताड़ना है, चेक करना है कि 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के साथ हम काम करते हैं कि नहीं करते हैं. दो बातें आ गई. सिंपल. पहली बात, देयर इज अ फंडामेंटल राइट विच इज क्रिएटेड. फंडामेंटल राइट, मूलभूत अधिकार पता आहे, सगळ्यांना माहिती आहे. नागरिक शास्त्र आपण शिकलो शाळेमध्ये. त्या मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याकडं एक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्या स्वातंत्र्यामध्ये अनुच्छेद 19 क मध्ये 19(1) क मध्ये नवीन ऍड झाली, नवीन एक दुरुस्ती झाली आणि ती म्हणजे आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. खरं पाहता असं घडतं का? कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याकरता आजही आपल्याला रजिस्ट्रार साहेबांकडे जावंच लागतं, बरोबर आहे? आजही नाव राखून ठेवण्यावरूनही लिटिगेशन होतं, बरोबर आहे? आजही आपल्याला हद्दीबाबत आपली मारामारी होतेच. म्हणजे जरी आपल्याला राज्यघटनेमध्ये जे अभिप्रेत असणारे जे स्वातंत्र्य आहे ते जरी मिळालं असं म्हटलं तरी देखील प्रत्यक्षात ते मिळू शकलं नाही, कारण अजून मानसिकताच बदलली नाही. द सेकंड प्रोव्हिजन, राज्यघटनेचा आपण अनुच्छेद 19 लिहून घेतला. दुसरा अनुच्छेद लिहून घ्यायचा की विच इज नोन एज अ सेपरेट चॅप्टर. त्याला पार्ट 9(ब) आणि आर्टिकल 243 ZH 243 ZH. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोन मध्ये गुगल मावशीला हे विचारलं ना की ती गुगल मावशी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे, तर फक्त लिहून ठेवा की आर्टिकल 243 ZH तिथपासून हा सगळा संपूर्ण चॅप्टर तयार होतो जो ZT पर्यंत येतो. म्हणजे 243 ZT एवढा हा चॅप्टर आहे. आपण केव्हा तरी बघावा असं मी आपल्याला सुचवणार आहे. इट्स अ व्हेरी सिंपल अपील. You people have done substantial good work for the cooperative housing society, but still now the time has come, we will have to find out whether we are moving in the correct direction or not. जो काम कर रहा है उसके लिए वापस सोचना पड़ेगा, वापस देखना पड़ेगा कि क्यों ये सब कर रहा है. दिस इज द बेसिक प्रोविजन इन द कॉन्स्टिट्यूशन. जर आपण कायदा तयार करण्याची जी संकल्पना आहे ती जर बघितली तर लक्षात येतं की काही कायदे फक्त केंद्र सरकारने तयार करायचे आहे, ज्याला म्हणतो आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकलोय की ज्याला म्हणतो की आपण केंद्र सरकारचे अधिकार आहेत. मग दुसरी एक सूची असते जे राज्य सरकारचे अधिकार आहेत, आणि तिसरी एक सूची असते की जे राज्य आणि केंद्र असे दोन्ही मिळून करू शकतात. असं असताना जर आपण तपासून बघितलं तर प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कोऑपरेटिव्ह कायदा आहे. म्हणजेच तो राज्य सूचीमध्ये आला, स्टेट लिस्ट मध्ये आला. असं असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही काम चालतं, जो काही कायदा बनवला जातो, प्रत्येक राज्याला जो काही स्वातंत्र्य आहे तो असताना सुद्धा त्याच्यामध्ये अशी काही एवढी उलाढाल घडतीये की ज्या उलाढालीमुळं राज्यघटनेमध्ये या विषयाचा समाविष्ट करावं लागलं. राज्यघटनेत जर का दुरुस्ती झाली तर त्या 3 सूत्री जी काही मगाशी सांगितली त्याचा उल्लेख परत करायला पाहिजे जे या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला स्वायत्तता आली का? अजूनही आलेली दिसत नाही. आपल्याला स्वायत्ततेच्या बरोबरीने आपल्याकडं जे काही डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स आहेत ती प्रत्यक्षात आलेली दिसत आहेत का? ती पण आपल्याला पुरेशा प्रमाणात रुजलेली दिसत नाहीयेत. आणि म्हणून हे सगळं चाललेलं असताना राज्यघटनेच्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यानं आपापला कायदा करायचा ठरला. सो अकॉर्डिंगली महाराष्ट्र इज ऑल्सो देअर. आपल्या राज्याने सुद्धा आपला स्वतःचा कायदा बनवला. जरी कायदा बनवला तरी देखील एकच फुटपट्टी सगळ्यांना वापरणं शक्य नाही, आणि म्हणून एक स्वतंत्र चॅप्टर तयार करायचा अशा प्रकारचा एक सोयीचा रस्ता हा थोडासा काढायचा विचार झाला. वास्तविक पाहता मागणी काय होती की या सगळ्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मधून आमचं जे काही अडचणी आहेत त्या अडचणी वेगळ्याच आहेत. हे जे सगळं सहकार खातं आहे या खात्यामध्ये बाकीचे लोक खाण्याची व्यवस्था करू शकतात, आम्हाला ते शक्य नाही. या सहकाराला खातं का म्हणतात हे आम्हाला माहित नाही.
असे अनेक प्रश्न घेऊन आपली सामान्य माणसं तिथं जात होती, डोकं आपटत होती आणि सांगत होती की आम्हाला या कायद्यातून वगळा, आमचं स्वतंत्र कायदा स्वतंत्र करावा. उदाहरण सांगतो, तो सवाल आ गया कि ये क्यों किया. हम लोग बार बार कहते थे कि जो अलग अलग कानून है उसकी तरफ जाकर देखते हैं. जैसा मोफा नाम का कानून था जो कुछ साल पहले रद्द हो चुका है. मोफा माहिती आहे ना आपल्याला? येस. मोफामध्ये ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पनांचा आणि या चॅप्टरचा जवळचा संबंध आहे. आय गिव्ह अ इलस्ट्रेशन. आपण फ्लॅट ही संकल्पना आपण म्हणतो, फ्लॅट. आज मुंबईमध्ये फ्लॅट ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, पण या फ्लॅटच्या संदर्भामध्ये डेफिनेशन दुसऱ्या कायद्यात कुठं सापडते? यू विल गेट इट इन मोफा. मोफा नावाच्या कायद्यामध्ये फ्लॅटची संकल्पना होती. रेरा नावाचा कायदा आला, फ्लॅट नाहीये, फ्लॅटचं डिफिनेशन नाहीये, पण त्या ठिकाणी वेगळी कन्सेप्ट आहे. या सगळ्याचं रिकन्साइल करून एक स्वतंत्र ऍक्टच करायला पाहिजे होता का? काय याच्यात एक सेपरेट चॅप्टर केला की तेवढं पुरेसं आहे असं म्हणता येईल? ही सवाल आहे. वी हॅव टू फाइंड आउट आन्सर टू दॅट. Whether the chapter which is provided in this act is sufficient to redress our grievances, that is a question. जो हमारी जो समस्या है उन समस्याओं के लिए जो जवाब सरकार ने दिया है वो सरकार का जवाब काफी है या इससे भी और कुछ ज्यादा चाहिए, ये सोचना चाहिए. नया कानून बनाया, नया कानून बनाने के बाद आज भी बहुत सारे सवाल वैसे ही है. आई विल गिव इलस्ट्रेशन. बहुत सिंपल सा सवाल. कानून बनाते वक्त कॉन्स्टिट्यूशन बनाई गई, हमने देखा बेसिक कॉन्स्टिट्यूशन. बेस्ड ऑन दैट महाराष्ट्र गवर्नमेंट का कानून बन गया. ये कानून आ गया, इसमें संशोधन हो गया, नया चैप्टर आ गया. मगर इसको कार्यान्वित करने के लिए टू सेट दैट लॉ इन मोशन और टू मेक इट मोर फंक्शनल, देयर इज अ फर्दर थिंग विच इज रिक्वायर्ड टू बी डन, दैट इज नोन एज रूल्स. कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी के लिए रूल्स अभी भी बने नहीं है. इज इट करेक्ट? बरोबर आहे का? म्हणजे मग असं झालं की तुमच्याकडं ट्रेनचं तिकीट काढून दिलेलं आहे, रिटर्न तिकीट काढून दिलेलं आहे, आपण ट्रेनच नाही आहे. मग नुसता कायद्याचा चॅप्टर आपल्याला जोडून दिला कायद्याच्या पुस्तकामध्ये आणि आपलं सगळ्यांचं काम पूर्ण झालं. आता सगळे सोसायटी हाऊसिंग वाले सगळे खुश आहेत, असं होऊ शकणार नाही. ऑल राईट, अनदर वन मोर अँगल टू दिस. 97व्या घटना दुरुस्तीनंतर मॉडेल बायलॉ झाले, बरोबर? आपल्यापैकी प्रत्येकानं मॉडेल बायलॉ ऍक्सेप्ट केले, बरोबर? या चॅप्टरच्या नंतर आपण ऍक्सेप्ट केले का? नवीन काही आले का? या चॅप्टरच्या नंतर आमचे मॉडेल बायलॉज हाऊसिंग सोसायटीचे वेगळे असू शकतात. कोणी विचार केलाय का? वी आर हॅव्हिंग आवर ओन नीड. Those bylaws which have been prescribed by the state of Maharashtra, जो उन्होंने बनाए हैं वो सब कोऑपरेटिव सेक्टर के लिए है, जबकि हमारी समस्याएं अलग सी है. Once you have recognized our problems and you have introduced a new chapter along with the rules, now a model bylaws for a cooperative housing society is required. जब तक ये नहीं करेंगे तब तक जिस बारे में हम सोच रहे हैं वो अपने पास नहीं आ सकेगा. Let us go back to the square number 1. स्क्वायर नंबर 1 आ गया. ये नया कानून क्यों बनाया और उसमें क्या क्या विशेषता है? बरं, मला एक साधा सोपा प्रश्न आहे मनामध्ये विचारा. हा नवीन चॅप्टर आपल्यापैकी किती लोकांनी उघडून बघितलाय? हात वरती करा. किती लोकांनी बघितलेला आहे? 1 2 3 4. बस. आमच्याकडे इंग्रजीमध्ये याला असं एक मॅक्झिम म्हणतात, रेस इज पा लिक्विडेटर, ज्याला आम्ही त्याचं भाषांतर असं करतो, थिंग्स स्पीक फॉर इट सेल्फ. म्हणजे थोडक्यात फक्त 10 लोकांचे जर का हात या ऑडिटोरियम मध्ये जर का वरती उचलले जात असतील तर बहुसंख्य लोकांनी हा नवीन चॅप्टर वाचलेला नाहीये. अवघड आहे रे बाबांनो, खरंच अवघड आहे. आणि म्हणून मग अडचण अशी होते की मग त्याप्रमाणे वक्त्याला बोलवावं लागतं की तुम्ही साहेब बाकी काही करू नका, कारण मला सर्वसाधारण शंका समाधानाचं सत्र देतात. माझ्याकडे नॉर्मली हे शंका तुमच्या सगळ्या प्रश्न उत्तरांना मला बऱ्याच वेळा बोलवतात, पण त्याच्याऐवजी मला आता सांगितलं की नाही तुम्ही हा कन्सेप्ट समजावून सांगा. चला, आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्याकरता अजून काही सेक्शन्स तुम्ही जरा लिहून घेतले पाहिजेत. या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये 2 मोठे घटक असे केलेले आहेत की मूळ कायद्यामधलं काय काय आपल्याला लागेल याची एक हातभर लांब यादी केलेली आहे. ती यादी जरा वाचून बघितली पाहिजे. प्लीज मेक अ नोट कीजिए कौन से प्रावधान हमें लगते हैं हाउसिंग सोसाइटी के लिए. इसकी एक बहुत बड़ी लिस्ट है. आई हैव प्रिपेयर्ड अ लिस्ट.
यू कॅन जस्ट हॅव अ ग्लान्स ॲट दिस. अख्खं फुलस्केप भरून दोन्ही साईडला एवढी मोठी लिस्ट आहे. या एवढ्या सगळ्या तरतुदी आपल्याला लागतील असं त्याने सांगितलेलं आहे. यातल्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगणार आहे. मग याच्याबरोबर दुसरं आलं की कुठल्या तरतुदी आपल्याला लागत नाहीत ते पण त्या कायद्यात दिलेलं आहे. आणि ते देताना त्यांनी सांगितलं की कुठले कुठले लागत नाहीत त्याची पण एक यादी तयार केली की जे आपल्याला लागत नाहीत अशी यादी. अरेच्छा, हा ही यादी झाली. ती कमी आहे, ती छोटी आहे की आपल्याला न लागणाऱ्या तरतुदी काय काय आहेत याची एक छोटीशी यादी आपल्याकडे बघायला मिळेल. मग आता प्रश्न असा होतो की हे सगळं करायचं होतं तर ते समजून घ्यायला मला, जे मी प्रामाणिकपणे सांगतो की मी आज पहाटे 4 वाजता उठलो. का बरं उठलो? बायकोने विचारलं अरे काय करतोस? अरे नाही, त्या नवीन जे भाषण द्यायचंय त्या भाषणामध्ये हे दोन्ही लागणारे सेक्शन आणि न लागणारे सेक्शन, अरे बापरे, हे सगळं मला वाचायला नको का? एकदा परत त्याचं उजळणी करायला पाहिजे. म्हणून आज पहाटे 4 वाजता उठून मी सगळं प्रत्येक सेक्शनचं सेक्शन बघायला लागलो. त्यामुळे मला लक्षात आलं की आपल्या सगळ्या हाऊसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींचं काम किती अवघड आहे. मग कदाचित असं करता आलं नसतं का की हे सगळे सेक्शन घ्या आणि आमचं एक स्वतंत्र पुस्तकच काढा. आता झालंय कसं, हा कायद्याचं पुस्तक, हा इथला मूळ त्याचा चॅप्टर इथं आला की जो आपल्याकरता नवीन आलेला आहे. त्या चॅप्टर मध्ये लिहिलेलं आहे की अमुक अमुक कलम तुम्हाला लागेल. म्हणजे मागं जायचं, अरे हे कलम लागतंय का, चला पुढे बघूया, हा हे कलम नाही लागत का, त्यातला उपकलम लागतंय का. हे अशा प्रकारचं जरा कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे की दिस कन्फ्युजन इज व्हर्च्युअली ए हर्डल इन स्मूथ फंक्शनिंग ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. इट्स अ फॅक्ट. का बरं असं घडलं? परहॅप्स आपल्या सगळ्यांचा आवाज पुरेसा नव्हता. परत सांगतो काय म्हणताय. हे महाअधिवेशन आहे. अधिवेशन आपल्या लक्षात येऊ शकतं. महाअधिवेशनामधला महाआवाज असू शकतो. आणि मग आपण जर का इथून सांगितलं की साहेब हे जे काही तुम्ही केलेलं आहे हे आम्हाला मिळालं, परंतु हे संपूर्ण नाही, आम्हाला उरलेले सुद्धा आवश्यक आहे, ते जर तुम्ही दिलं नाहीत तर मात्र आम्हाला आवाज काढावा लागेल. सांगतो काय काय बाकी राहिलेलं आहे आणि काय काय दिलंय. आता ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी लिहून घ्या. किंवा याच्यामध्ये कलम 154(ब)(1) ब चा पहिला, 154(ब) चा पहिला हा जो काही सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये कुठले कुठले कायदे लागतात याची मोठी यादी आहे. म्हणजे मग ही यादी जी काय आहे याच्यामध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं की बहुसंख्य ज्या महत्वाच्या तरतुदी त्या सगळ्या आपल्याला लागतात. काही अडचण नाही समजायला. महत्वाच्या तरतुदी लागतात असं थोडक्यात लक्षात ठेवूया. मग त्यातला वगळलं काय हे जर बघितलं तर त्यातल्या काही तरतुदी सांगतो. आता लिहायची गरज मला वाटत नाही. ज्यावेळेस महत्वाचं असेल तेवढं मी सांगेन तुम्हाला, लिहून घ्या म्हणून. रजिस्ट्रार साहेबांकडे ज्या पॉवर होत्या रेग्युलेशनच्या त्याच्यात थोडासा फरक झाला. काय बरं फरक झाला? तर कलम 6 जो होता कायद्यामध्ये असणारा आजही आहे तो हाऊसिंग सोसायटीला लागत नाही. कलम 6 म्हणजे काय? तर सोसायटी करता 10 लोक पाहिजे. मूळ कायदा समजा का आपण याच्या ऐवजी दुसरी सोसायटी करायची म्हटली देन इट इज रिक्वायर्ड. पण त्या सोसायटीला 10 लोक लागण्याची जी अट आहे त्याच्यातून आपल्याला वगळलं. ऑल राईट. रजिस्ट्रारच्या पॉवर मध्ये कलम 8 आणि 11 वगळला. त्याच्या बरोबरीने आपण जर पुढे बघितलं तर नॉमिनल आणि असोसिएट मेंबर नावाची जी मूळ कायद्यातली संकल्पना होती ती वगळली. आपल्याकडे स्वतंत्र संकल्पना केलेली आहे ती पण आपल्याला मी सांगणार आहे. त्याच्याबरोबरीने लोन मेकिंग पॉलिसी किंवा लिमिट्स ऑन द इंटरेस्ट, प्रायर क्लेम ऑफ द सोसायटी या ज्या महत्वाच्या तरतुदी होत्या याच्यामध्ये सुद्धा वगळण्यात आलं. जे आपल्याला माहिती असेल की एखाद्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं जर का आपण लोन थकवलेलं असेल एखाद्या व्यक्तीनं तर पगारातून वजावट करून घेण्याचा अधिकार होता, ती आपल्याला लागू नाही. त्यामुळे आपले जे ड्यूज आहेत त्याच्याकरता जी ती व्यवस्था नाही. 101 आपल्याला आठवत आहे, 101 सुद्धा आपल्याला वगळलं, नवीन व्यवस्था केली, ते पण मी आपल्याला सांगणार आहे. तर अशी जवळजवळ 2 पानं, 4 पानं आपल्याला बघायला मिळतील की ही 4 पानं वेगवेगळी कलम कुठली लागतात कुठली नाही हा सगळा प्रकार आपण केव्हा तरी बघितला पाहिजे. त्यामुळे हे झालं प्रिलिमिनरी. पण हे झाल्यानंतर हे तर कुठले कलम लागतात कुठली कलम नाही हे झालं.
पण हे झालं म्हणून काय फरक पडला का? एखाद्याला नुसतं जर का म्हटलं की तुझ्याकरता सेपरेट घर केलं बरं का, पण त्या घराची चावी दिली नाही, त्या घरामध्ये जर का फर्निचर दिलं नाही, त्याला इंटिरियर दिलं नाही, पाणी दिलं नाही, लाईट दिली नाही, तर त्या माणसाला त्या स्वतंत्र घरामध्ये राहणं शक्य होणार नाही. म्हणून आता या कायद्यामध्ये काय काय नवीन संकल्पना आणल्या त्या जरा थोड्याशा बघूया. जो नवीन चॅप्टर जो आला त्या नवीन चॅप्टर मध्ये बिल्डर प्रमोटर या नावाची एक व्याख्या थोडीशी वेगळी आली, जी व्याख्या अन्य कायद्यामध्ये लागत नाही. म्हणजे जे बाकीचे जे काही सगळे कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्याच्यात लागत नाही. आपण केव्हा तरी वाचून घ्या. 154(ब)(1)(5) 154(ब)(1)(5) बिल्डर प्रमोटर याची व्याख्या आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिफॉल्टरची व्याख्या आली. आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो, कारण सर्वसाधारणतः आजपर्यंत कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण चालवतोय म्हटल्यानंतर 10% लोक डिफॉल्टर असतात असं आपण सर्वसाधारणतः गृहीत धरतो. अराउंड 10% of the members of the housing society are likely to commit any default in payment of the maintenance असं आपण सर्वसाधारणतः गृहीत धरतो. पण हे सगळं असताना सुद्धा कायदा काय म्हणतोय? ज्यावेळेस 3 महिन्याचा तो माणूस पे करणार नाही त्यावेळेस त्याला डिफॉल्टर थकबाकीदार म्हणायचं. लिहून ठेवायला हरकत नाही. डिफॉल्टर म्हणजे थकबाकीदार. ड्यूज, थकबाकी कशाची थकबाकी त्याची व्याख्या जरा स्पष्ट झाली. ड्यूज मीन्स द अमाउंट पेएबल बाय द मेंबर और द फ्लॅट ओनर ऑफ द सोसायटी अँड डिमांडेड बाय द सोसायटी बाय इश्युइंग द बिल और द नोटीस इन रायटिंग अँड सच डिमांड इज बेस्ड ऑन द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट रूल्स अँड द बायलॉज ऑफ द सोसायटी. आपल्याकडे खूप लोक वाद घालतात. द बिल्स विच आर रेज, त्या बिलांमधले जे काही घटक आहेत वेगवेगळे लिहिलेले त्याच्यावरती वाद घालतात. म्हणजे आजही अनेक सोसायटी आपल्याला माहिती आहेत की नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती घ्यायचे हे माहिती असून सुद्धा नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जास्त लावतात. आहेत ना अजूनही सोसायट्या? म्हणूनच या बाबतीमध्ये आता साधं सोपं म्हटलं, ड्यूज म्हणजे काय? जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे असं सगळं लेखी मागणी करणारा जो आहे त्या माणसाला त्या याला ड्यूज म्हटलं जातं. फार सोपी व्याख्या करून टाकली. म्हणजे मग समजा एखाद्याला जर का भांडायचं आहे तर तो काय करेल? तो म्हणेल की ही जी तुमची मागणी आहे त्याला कायदेशीर आधार नाही म्हणून मी ड्यूज त्याला म्हणणार नाही, आणि ते ड्यूज नाहीत म्हणून मी डिफॉल्टर बनणार नाही. म्हणजे मग आपली जबाबदारी वाढली की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज मिनिंग ऑफ द वर्ड ड्यूज अँड देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड डिफॉल्टर. फ्लॅट याची संकल्पना जी मोफा नावाच्या कायद्यामध्ये होती किंवा ज्याचा रेरामध्ये उल्लेख सापडतो त्याच्यापेक्षा विस्तृत अशी व्याख्या या आपल्या कायद्यात सापडते. खूप महत्वाचं आहे. फ्लॅटची डेफिनेशन न चुकता काढून वाचायची, लिहून ठेवा. फ्लॅट ची डेफिनेशन येते 154(ब)(1)(13) सेक्शन 154(ब)(1)(13 भली मोठी फ्लॅटची डेफिनेशन आहे. त्यामुळे हे आपण वाचलं पाहिजे. आता आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा या महानगरांमध्ये खालती दुकानं आणि वरती रेसिडेन्शियल, दिस इज अ पॅटर्न. मग आता त्याला फ्लॅट म्हणायचं का? येस. म्हणून दॅट इन्क्लुड्स काय काय येतं बघा. ब्लॉक, चेंबर, ड्वेलिंग युनिट, अपार्टमेंट, ऑफिस, शोरूम, शॉप, गोडाऊन, प्रिमायसेस, सूट, टेनामेंट, युनिट और बाय एनी अदर नेम. किती सोपं झालं. म्हणजे सगळं त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मग लक्षात येईल की द फ्रेमर्स ऑफ दिस पर्टिक्युलर ऍक्ट, the framers of this chapter were wise enough, they were intending to avoid possible litigation. उद्याच्याला याच्यावरती वाद होण्याची शक्यता असू शकते म्हणून त्याच्याकरता जास्तीत जास्त मोठ्यातली मोठी व्याख्या करायचा प्रयत्न केलेला आहे. सगळं या फ्लॅटमध्ये घेतलेलं आहे. हाऊसिंग सोसायटीचे प्रकार असतात, आपल्याला माहितीये का? नाही माहिती. आपल्याला खरंच आपण फार अडाणी माणसं असतो. 2 शब्द लिहून घ्या. टेनंट ओनरशिप सोसायटी, टेनंट ओनरशिप सोसायटी, आणि दुसरा शब्द टेनंट को पार्टनरशिप सोसायटी. याच्यात फरक आहे, फरक आहे, समजून घ्या. आणि आपण कुठल्या क्लासिफिकेशन मध्ये बसतो हे शोधायचं असेल तर आज आपण ज्यावेळेस संध्याकाळी घरी जाल त्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढून बघा. फार सोपं आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मध्ये सर्वात तळामध्ये म्हणजे सब क्लासिफिकेशन किंवा उपवर्गीकरण सापडेल. त्या उपवर्गीकरणामध्ये तुम्हाला सापडेल की तुमची सोसायटी कुठल्या कॅटेगरीत आहे. आजकाल तर दक्षिण मुंबईमध्ये एक नवीन फंडा आहे.
तिथल्या काही लोकांना हाऊसिंग सोसायटी म्हणून घ्यायला लाज वाटते, म्हणून ते काय करतात, उद्याच्याला आमचं सबवर्गीकरण किंवा उपवर्गीकरण हे आमचं याच्यातलंच राहू द्या, टेनंटवालंच राहू द्या, पण त्याच्यातला हाऊसिंग शब्द काढून टाका. का तर आम्हाला ना, आम्ही ए वॉर्डमध्ये राहणारी माणसं आहोत, अशी आमच्याकडे आहेत मंडळी. म्हणून कुठलीही सोसायटी आली तरी देखील त्याला पहिल्यांदा म्हणायचं, तो सर्टिफिकेट दाखव, रजिस्ट्रेशन, त्या रजिस्ट्रेशन मध्ये तू कुठल्या प्रकारामध्ये मोडतोस हे आम्हाला बघायला मिळेल. त्यातलं उपवर्गीकरण काय, म्हणजे टेनंट लोकांची आपल्याकडे खूप SRA योजना आहेत. स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी इज इम्प्लिमेंटिंग इन मुंबई, ठाणे, PCMC, PMC एरिया. इन ऑल दोज एरियाज जे काही ऑक्युपंट जे आहेत, जे पूर्वीचे स्लम ड्वेलर्स होते, त्यांच्या सोसायटी केल्यानंतर सुद्धा त्यांच्या सोसायट्यांचं उद्याच्याला ते नाव बदलतात आणि त्यांच्याकडे ते हाऊसिंग हा शब्द काढून टाकायचा प्रयत्न करतात. लोकांना असं वाटतं की असं हाऊसिंग नाव काढून टाकल्यानंतर आम्हाला खूप काही जरा चांगलं वाटेल, असं प्रत्यक्षात घडत नाही. कम बॅक टू द बेसिक ऍक्ट. मेंबरचे 3 प्रकार आपल्याकडे नवीन आले. असोसिएट मेंबर नावाची व्याख्या आली, जॉईंट मेंबर आलं आणि प्रोव्हिजनल मेंबर आलं. लिहून ठेवा, असोसिएट, जॉईंट आणि प्रोव्हिजनल. त्यातला असोसिएट वरून कळायला काय हरकत नाही, म्हणजे तुमचं नातं आहे, त्या नात्याच्या मध्ये तुमचं नातं तुम्ही जे काय सांगाल त्याप्रमाणे ते नोंद केलेलं आहे, त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीची संमती आहे, पण त्याचं नाव हे शेअर सर्टिफिकेट वरती नाही. मग आता दुसरं आलं जॉईंट मेंबर. ज्या जॉईंट मेंबर मध्ये तो जॉईंट ओनरशिप आहे, दोघं मिळून ओनर आहेत किंवा तिघं आहेत, पण मग त्यातलं एकाचं नाव, दुसऱ्याचं नाव, तिसऱ्याचं नाव, मग तो जॉईंट झाला, काहीच अडचण नाही समजायला. तिसरा जो आहे तो प्रोव्हिजनल मेंबर. आणि ही तात्पुरती जरी व्यवस्था केलेली असली तरी देखील या तात्पुरत्या व्यवस्थेतून काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगतो, प्रोव्हिजनल मेंबर means a person who is duly admitted as a member of the society temporarily after death of a member on the basis of the nomination. आपल्याला माहिती आहे नॉमिनेशन आपण भरून घेतो, नॉमिनेशन ज्याचं असेल त्या माणसाला आपण तात्पुरता प्रोव्हिजनल मेंबर म्हणून करतो. आणि हा जो काही प्रोव्हिजनल मेंबर आहे त्याची व्हॅलिडिटी काय, टिल ऍडमिशन ऑफ द लिगल हेअर्स ऑर द हेअर्स ॲज द मेंबर ऑफ द सोसायटी इन द प्लेस ऑफ अ डिसीज मेंबर. जो सभासद मयत झालेला आहे त्या मयत झालेल्या सभासदाचा जो वारसदार प्रत्यक्षात येईस तोपर्यंत जो नॉमिनी आहे त्या नॉमिनीला आपण त्याला तिसरी कॅटेगरी निर्माण केली. आता मग गमतीदार गोष्ट अशी आहे की उद्याच्याला जर का एखाद्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं इलेक्शन लागलं तर हा जो काही प्रोव्हिजनल मेंबर आहे तो कॉन्टेस्ट करू शकेल का? हो. म्हणजेच उद्याच्याला ज्या माणसाला तात्पुरतं स्थान दिलेलं आहे अशा व्यक्तीला उद्याच्याला कदाचित चेअरमन होता येईल का? हो. म्हणजे मग उद्याच्याला तो चेअरमनची 5 वर्षाची जी टर्म आहे त्या 5 वर्षाच्या आधीच जर का लिगल एअर आला तर मग चेअरमन बदलावं लागेल का? अरेच्छा, हे कसं काय? दिस इज दॅट प्रॉब्लेम विच इज लायकली टू हॅपन. म्हणूनच ही टेम्पररी फेज आहे, याला एक खालती एक प्रोव्हिजो घालायला पाहिजे होता की ज्या दिवशी तुम्ही त्याला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून करताय तेव्हापासून एक 6 महिन्याच्या आतमध्ये वारसदारांना तुम्ही अधिकृत मेंबर करून घ्यायला पाहिजे. इट इज पॉसिबल. वाद होण्याची शक्यता आहे लिगल एअर्स मध्ये. मुलगा मुलगी आहेत, 2 भाऊ आहेत, 2 बायका असू शकतात, पुतणे असू शकतात. दे कॅन फाईट, दे कॅन लिटिगेट, बट दिस काइंड ऑफ ॲडव्होकिझम शुड नॉट बी कंटिन्यूड फॉर एव्हर. हा जो प्रोव्हिजनल मेंबरचा जो काही प्रकार आहे हा जर का असाच चालू ठेवला तर ते योग्य ठरणार नाही. दिस इज वन ऑफ द कॉमेंट विच आय वॉन्टेड टू मेक. सोसायटी रजिस्टर करायची आहे, किती लोक पाहिलेत? आपण मगाशी बघितलं की 10 लोक तिकडे पाहिली होती मूळ याला. आपल्याकडे किती आले? आपल्याकडे 5 लोकांच्या पर्यंत येऊन ठपलेले आहे. अजून सोपं झालं आपल्याला, तो आपल्या नवीन कायद्यामध्ये आलं. असोसिएशन करायचं म्हटलं त्याला देखील 5 पाहिजे, त्यामुळे ही पण त्याच्यामधली तरतूद आपण बघून घ्यावी. याच्या बरोबरीनं हा जो कायदा आहे याच्यामध्ये एक स्वतंत्र तरतूद करण्यात आली. ती तरतूद म्हणजे जे काही कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग आहे, एज्युकेशन आहे, हे सगळं मेंबर लोकांना पण द्यायचं आहे. आजपर्यंत काय घडत होतं आपल्याला आठवत आहे, आजही आपण करतो की वी आर डिडक्टिंग सम अमाउंट टुवर्ड्स द ट्रेनिंग ऑफ द ऑल मेंबर्स. प्रत्यक्षात तसं घडलं का आजपर्यंत? करेक्ट.
मग हा पैसा कुठं गेला? सरकारकडे जमा झाला. बरोबर आहे की नाही? प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो सरकारकडे जातो. परंतु आपल्या सगळ्यांकरताची अॅपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करावी असं कायदा म्हणतो. स्टेट अॅपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करावी. या कायद्याची तर अडचण होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कायद्याकरता किती वेळा आपल्याला नोटिफिकेशन काढावी लागलेली होती. म्हणजे ऑक्टोबर 18, मग त्याच्यानंतर 22 नोव्हेंबर 18, मग त्याच्यानंतर 3 जून 19, 20 जून 19, असं करता करता 9 मार्च 19, 23 जुलै 19, ही सगळी स्थित्यंतर आपण बघितलेली आहेत. ऑर्डिनन्स आफ्टर ऑर्डिनन्स हे सगळं आपण बघितलेलं आहे. अमेंडमेंट नंतर परत अमेंडमेंट करावं लागलं तर हे पण बघितलेलं आहे. पण हे सगळं असताना आज आपल्याकडं स्टेट अॅपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाही आहे. हाऊसिंग सोसायट्यांकरता ट्रेनिंग करता काही स्वतंत्र यंत्रणा अजूनपर्यंत कार्यान्वित झालेली नाही. इट्स अ फॅक्ट. Now there is a vacuum, and then all those our persons who are present here, they can find an opportunity in this. काय करणं शक्य असू शकतं? बघा, आपण ज्या विभागामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्यांकरता एक ट्रेनिंगचा कार्यक्रम जर ठेवला तर त्या ट्रेनिंगच्या कार्यक्रमाकरता हा जो काही फंड क्रिएट केलेला आहे त्यातून फंडिंग मिळवणं शक्य आहे का? बघा, कदाचित आपल्या वॉर्डच्या ऐवजी आपण म्हटलं की आम्ही आमच्या गावामध्ये जातो. बदलापूर आहे, कल्याण आहे, डोंबिवली आहे, वसई आहे, नालासोपारा आहे, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हाऊसिंग सोसायटी आहेत. आणि इफ यू कम विथ अ प्रपोजल दॅट येस आय एम गोइंग टू होल्ड ए ट्रेनिंग प्रोग्राम फॉर आवर मेंबर्स, अलॉंग विथ दॅट द मेंबर्स ऑफ द अदर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फ्रॉम दिस एरिया, फंडिंग मिळू शकतं. दिस इज अन अपॉर्च्युनिटी. कारण तिथं आत्ता कोणी नाही आहे. मग कदाचित सहकार भारतीनं या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं शक्य असू शकतं. संजयजी बसलेले आहेत, मुकुंदराव आहेत म्हटल्यानंतर हा विषय लक्षात घ्यायला हरकत नाही की आता जर कायद्यामध्ये स्वतंत्र तरतूद केली आहे की हाऊसिंग सोसायटी करता स्टेट अॅपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पाहिलंय, लेट सहकार भारती बी देअर, लेट अस फॉर्म आवर ओन इन्स्टिट्यूट. आपणच काहीतरी करूया की जो फॉर्म्युला हा रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये नाही तर रेस्ट ऑफ द इंडियामध्ये सगळीकडं अंमलामध्ये येऊ शकतो. या ट्रेनिंग मध्ये कोणाकोणाला ट्रेनिंग असू शकेल? मेंबर्स ऑफ द मॅनेजिंग कमिटी. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, गेली 10-12 वर्ष मी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरला एकतरी त्यांनी असा ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट केलेला असला पाहिजे अशी अटच घातली पाहिजे. आता असं माझं मत आहे. का बरं? तर बहुसंख्य मॅनेजिंग कमिटी मेंबर्सला कायदा फारसा माहीत नसतो. मी वाईट वाटून घेऊ नका, अनेक वकिलांना सुद्धा कायदे माहिती नसतात. पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो की नाव देर इज अ फंड, ज्या फंड मधून आता कदाचित असा एक ड्राईव्ह घ्यावा लागणार आहे. आता निवडणुका येत आहेत, येऊ घातलेल्या आहेत. मग निवडणुका येत आहेत तर आपल्याला कदाचित अशी अट घालून मागून त्याची मागणी करणं शक्य आहे का? बघा, कमीत कमी एक ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण झालेल्या व्यक्तीलाच निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार मिळेल. शक्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या लोकांनाच कायदा माहित नाहीये. जर ट्रेनिंगला जर तुम्ही गेलात, शिकलात तरच आपल्याला कळणार आहे. आणि आज फक्त 10 हात जर का इथं वरती उचलले गेलेले होते तर त्याचा अर्थ असा लागतो की आज 2018 पासून हा कायदा आहे तरी देखील आपल्याला माहिती नव्हतं. दुसरा कोणाला ट्रेनिंग आहे? एम्प्लॉईजला सुद्धा ट्रेनिंग आहे. अरे बाप रे, आपण ते मॅनेजर घेतो, बरोबर आहे की नाही? ज्या संस्थांना परवडतं ते मॅनेजर नेमतात. त्या मॅनेजरच्या बाबतीमधला अधिकृत एखादा अभ्यासक्रम आहे का? काही संस्था GDCA म्हणतात. अहो, GDCA हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, त्याचा सिलेबस वेगळा आहे. हाऊसिंग सोसायटी मॅनेजर नावाचे काही कोर्सेस यायला लागले, बरोबर आहे ना? त्या कोर्सेसचा सिलेबस हा सरकारकडून किंवा सरकारी एखाद्या बॉडीकडून अप्रूव्ह झाला का? देर इज अ व्हॅक्यूम. ज्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, मग सर्टिफिकेट कोर्स ऑफ हाऊसिंग सोसायटी मॅनेजर अशा प्रकारचा एखादा अभ्यासक्रम करणं सहज शक्य असू शकतं. जो मुंबईमध्ये काही वर्ष चालवलेला आहे, पण त्याला अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळून सुद्धा अन्य ठिकाणी या प्रकारचे प्रयोग झाले नाहीत. एका कार्यक्रमाला गोडबोले मॅडमनी बोलवलं होतं म्हणून पुण्यामध्ये गेलो होतो. त्यांच्याच व्यासपीठावरती पुण्यात कार्यक्रम ठेवलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा मी म्हटलं की अरे, मुंबईमध्ये जर का हाऊसिंग सोसायटी मॅनेजर नावाची नोकरी मिळते तर पुण्यामध्ये का नाही अशा प्रकारचा अभ्यासक्रम चालू करत? जर पुण्यात होतो तर ठाण्यामध्ये का नाही?
देर इज अ नीड फॉर हाऊसिंग सोसायटी मॅनेजर हु विल बी अ क्वालिफाईड पर्सन. आणि मग होतंय काय, ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या ठिकाणी मॅनेजमेंटचे अनेक कंपन्या यायला लागलेल्या आहेत की ज्या मधला पर्सेंटेज काढून घेतात आणि परत त्या हाऊसिंग सोसायटी मॅनेजरला किंवा एम्प्लॉईला तिथं नेमतात. घडतंय की नाही असं? करेक्ट. म्हणजे आपल्याला जर लक्षात आलं की ही कायद्यामध्ये तरतूद आहे, तिथं आता कुणी नाहीये, तर आपण पुढे गेलं पाहिजे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. याच्या बरोबरीनं या कायद्यामधली महत्वाची तरतूद म्हटली तर इन्स्पेक्शनची आपल्याला तरतूद आहे, राईट टू इन्स्पेक्ट. आणि आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळेस हा कायदा आला त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये बातम्या होत्या, टीव्हीवरती बातम्या होत्या की जर तुम्ही जर का राईट टू इन्स्पेक्ट म्हणजे त्याला कागदपत्र जर दिलं नाही तर त्याचा गुन्हा असा देखील त्याच्यामध्ये मानला गेला आणि त्याला शिक्षेची तरतूद सुद्धा याच्यात करण्यात आली, 500 रुपयाची शिक्षा. कलम 146 मध्ये तरतूद केली, अमेंडमेंट झाली, 147 मध्ये अमेंडमेंट झाली, ती शिक्षेची तरतूद आली. पण हे सगळं असून सुद्धा हे का आलं, याला जे मी मगाशी राज्यघटना सांगितली ते, या राज्यघटनेचं जे आपण चॅप्टर जर उघडून बघितला तर त्या चॅप्टरमध्ये बघायला मिळेल की तो अधिकार त्यांना तिथं दिलेला आहे. राज्यघटनेमध्ये हा अधिकार आपल्याला बघायला मिळेल की जो 243 जो आपण सांगितला त्या 243 मध्ये हा राईट ज्याच्या संदर्भात आपण आता म्हणतोय की इन्स्पेक्शनचा, तो राईट त्या ठिकाणी बघायला मिळतो. जो राईट हा तिथून आला तो आला 243 ZO. ज्यांना पाहिलं असेल, ज्यांना हा अशा प्रकारचा अधिकार वापरायचा आहे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. 243 ZO की इन्फॉर्मेशन मिळण्याचा आता घटनादत्त अधिकार त्या माणसाला, मूलभूत अधिकार नाही, घटनादत्त अधिकार त्या माणसाला आता मिळालेला आहे. त्यामुळे त्याला इन्स्पेक्शनचा एक अधिकार या कायद्यामुळे देण्यात आलेला आहे. राईट्स अँड ड्युटी ज्या आहेत त्याच्यामध्ये डिफॉल्टर असेल तर तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकणार नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल फारशी अडचण नाही. एक महत्वाची तरतूद अशी याच्यात आली नवीन कायद्यामध्ये की जर जनरल बॉडीने जर का ठरवलं की उद्याच्याला रिडेव्हलपमेंट सगळ्या या बिल्डिंगचं करायचं आहे, तर रिडेव्हलपमेंट करण्याचा जर निर्णय घेतलेला असेल तर मेंबरनं तो आपलं जे काही घर आहे ते व्हेकेट करायला पाहिजे. केवढी लांबची तरतूद आहे. आपल्याला बघा तुलनात्मक म्हणून सांगतो, समजा का एखाद्या SRA असेल, SRA मध्ये पर्सेंटेज ऑफ पर्सन्स अमुक एवढे मिळाले की त्याप्रमाणे विषय संपला. देन मग SRA कडून इव्हिक्शन होऊ शकते. समजा म्हाडाची बिल्डिंग आहे, म्हाडाची NOC आली, रिडेव्हलपमेंटला गेलात आणि मग NOC होल्डरनं जर का म्हाडामध्ये तक्रार केली की अमुक अमुक व्यक्ती जागा खालती करत नाहीये, तर म्हाडाच्या ऍक्ट प्रमाणे कलम 66 प्रमाणे किंवा 95 प्रमाणे तिथे इव्हिक्शनची ऑर्डर होऊ शकते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तरतूद आहे का? नाही, ती नव्हती. आणि त्याचा परिणाम असा होत होता की उच्च न्यायालयापर्यंत एखाद्या आडमुठ्या, सर्वसाधारणतः प्रत्येक सोसायटीत एकतरी असतोच असा आमचा अनुभव आहे, कदाचित जास्त सुद्धा असते, पण अशा एखाद्या आडमुठ्या माणसानं जर का म्हटलं की तुम्ही करताय ना रिडेव्हलपमेंट करा, तुम्ही तुमचं व्हेकेट करा, मी हलत नाही इथून, तर ते रिडेव्हलपमेंटचे सगळा 12 काय 13, 14, 15 पण वाजतात. म्हणून कायद्यात तरतूद आली की ज्या जनरल बॉडीने ठरवलं असेल तर त्या माणसानं व्हेकेट करायला पाहिजे. याच्यामध्ये तरतूद महत्वाची आली की हा जो प्रोव्हिजनल मेंबर आहे त्याला पण वोटिंगचा अधिकार आला, असोसिएट मेंबरला आला. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर नॉमिनीच्या संदर्भातला आपण म्हटलेलं आहे की नॉमिनीच्या संदर्भामधले सुद्धा जी मूळ कायद्यामध्ये तरतूद आहे, रूल्स मध्ये तरतूद आहे, तशाच प्रकारची इथं तरतूद झाली. सोसायटीचे जे ड्यूज बाकी आहेत त्याच्या संदर्भात चार्ज क्रिएट करावा अशा प्रकारची पण आली. म्हणजे आपल्याकडे काही लोक अशी भेटतात, हमखास एक 5-10 वर्षात एखादा सभासद असा असतो की जो ड्यूज शिल्लक ठेवतो आणि फ्लॅट विकून जातो. घडतं की नाही? आजही घडतं. मग त्याच्याकरताच ती जी काही रक्कम वसूल करायची आहे त्या वसूल करण्याच्या बाबतीमध्ये आता तरतूद सुस्पष्टरित्या सापडली. व्हॉट इज अ बेनिफिट? बेनिफिट असं की जे आमचे जे ड्यूज आहेत, सी मोस्ट ऑफ द हाऊसिंग सोसायटीज आर नॉट डुईंग एनी अदर बिझनेस. देर इज नो सोर्स ऑफ इन्कम एक्सेप्ट द मंथली मेंटेनन्स अँड द डोनेशन्स. मंथली मेंटेनन्स प्लस 10% नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. आणि काही आमचेच मंडळी जी जरा हुशार असतात ती म्हणतात की आउट गोईंग मेंबर फ्लॅट विकून चाललाय तर आम्हाला डोनेशन देऊन जा, मागतो ना आपण. मग अशा प्रकारे मिळणारं डोनेशन आणि या डोनेशन मधून संस्थेला इन्कम, याच्या व्यतिरिक्त काही नसतं. मग हे जर असं असेल तर एखाद्या माणसानं जमदार का इफ ही बिकम्स अ क्रॉनिक डिफॉल्टर आणि इफ ही डिसाइड्स दॅट आय एम गोइंग टू सेल आउट माय प्रॉपर्टी, मी माझी जागा विकून टाकणार आहे, व्हॉट इज द रेमेडी?
नाव देर इज अ रेमेडी. असे जर का ड्यूज तुम्ही जर का न पे करता जर तुम्ही जर फ्लॅट विकून टाकत असाल तर तो तुमचा जो काही दस्तऐवज आहे, तो व्यवहार आहे, तो तुमचा पूर्ण होऊ शकणार नाही. दिस इज समथिंग विच वॉज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ ऑल हाऊसिंग सोसायटी मेंबर्स. याच्या बरोबरीने आलं की आरक्षणाची तरतूद आली. जातीनिहाय आरक्षण हळूहळू सगळ्याच प्रांतामध्ये आहे. त्याच्यामध्ये 3 जागा या कलमाप्रमाणे आपल्याकडे आल्या. 154(ब)(20) लिहून घ्या. कलम 154(ब)(20), 154 154 कॅपिटल B20 हा कलम असा म्हणतो की 3 सीट त्याच्यापैकी एक जाते ती शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब. फार समजायला सोपं आहे, काही अडचण नाही आहे. आपण केव्हा ना केव्हा तरी काढून बघितलं पाहिजे. फार याच्यामध्ये काही समजण्याजोगं फार काही अडचणी अशातलं मला वाटत नाही. दुसरा, एक सीट जाते OBC आणि तिसरा VJNT आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास. हे 3 आपल्याकडे आले. याच्या बरोबरीने मग त्या कायद्यामध्ये व्याख्या आल्या. म्हणजे नवबौद्ध होते, म्हणजे 95-55 सालामध्ये ज्यावेळेस घडलेलं होतं सगळं आपल्याकडचं घाऊक धर्मांतर, त्यामुळे जे नवबौद्ध झाले होते त्यांच्या बाबतीतला पण उल्लेख आला. 154(ब)(21) महिला आरक्षण आलं. 154(b)(21) कलम 154(ब)(21) त्याच्याकरता 2 जागा आल्या. समजून घेतलं पाहिजे आपल्याला. या सगळ्याच्या बरोबरीने मग त्यांचे कामाची पद्धत, कसं करायचं, काय करायचं, या बाबतीमध्ये सगळ्या तरतुदी आल्या. इन मीन 30 सेक्शन्स आहेत. म्हणजे 154 पासून सुरुवात केली की 30 सेक्शन वरती तो येऊन कायदा संपतो. या 30-31 सेक्शनचा छोटंसं दिसतं, पण आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारा हा सगळा कायदा आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की आज घडीला हे सगळं असून सुद्धा असे खूप विषय आहेत की ज्या विषयाच्या संदर्भामध्ये खरं पाहता चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्राची हाऊसिंग पॉलिसी 2015 साली तत्कालीन गव्हर्नमेंटने जारी केली. 2015 ती 15ची पॉलिसी आणि हा कायदा हे दोन्ही रिकन्साईल करायला पाहिजे. काम अजून खूप बाकी आहे. म्हणजे मग कदाचित आपल्याला असं म्हणणं शक्य असू शकतं की आता जो नवीन चॅप्टर आलाय त्या नवीन चॅप्टरमध्ये जे काही आमच्या नवीन संकल्पना, नवीन आमचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या आधारावरती ती जे 2015ची जी तुम्ही हाऊसिंग पॉलिसी काढलेली आहे त्याच्यात दुरुस्ती करायला पाहिजे. कदाचित आपल्याला सगळ्यांना, विशेष करून सहकार भारतीला हा विषय आपल्याला भेटावा लागणार आहे. का तर नुसता कायदा झाला म्हणजे संपलं नाहीये, पण करस्पॉन्डिंग सगळ्या योजनांमध्ये बदल करायला पाहिजे. आपल्याला माहिती असेल तर MMRDA क्षेत्रामध्ये MRTP कायद्याचा ज्या तरतुदी आहेत त्या कायद्याच्या तरतुदींचा वापर करून रेंटल हाऊसिंग स्कीम नावाची योजना सरकारनं आणलेली होती. आठवतंय का? शब्द ऐकलाय का? पण दुर्दैवाने याचं फारसं चाललं नाही. त्याच्यानंतर 2014 मध्ये हा शब्द बदलला आणि MRTP कायद्यामध्ये आता दुरुस्ती केली आणि त्याप्रमाणे त्या 154 प्रमाणे गाईडलाईन्स आल्या. अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम आठवतंय? अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम मध्ये आता परत दुरुस्ती करावी लागेल, कारण आता नवीन कायदा आला. ती झाली स्कीम, हा कायदा झाला. कायद्याप्रमाणे आता स्कीम मध्ये बदल करावा लागेल, कारण कायदा हा स्टॅट्युटरी झाला. कायद्याचं स्थान हे त्या स्कीम पेक्षा वरती आलेलं आहे. आपल्याला आठवतं प्रधानमंत्री आवास योजना माहिती आहे, PMAY चं हाऊसिंग फॉर ऑल अशा प्रकारचं अर्बन मिशन आहे. या मिशन मध्ये आता आपल्याला कायदेशीर दृष्टिकोनातून बघणं शक्य होऊ शकतं, कारण नाव देर इज अ सेपरेट चॅप्टर फॉर अस. म्हणजे आपला दर्जा सुधारला गेला. पण हे सगळं होत असताना अनेक काही कायदे आहेत की ज्या कायद्यांच्या संदर्भामध्ये थोडंसं बोललं गेलं पाहिजे. थोडीशी गडबड झालेली लक्षात येते. आजही काही जरी गडबड झाली या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये तरी जावं लागतं रजिस्ट्रार साहेबांकडे. बरोबर आहे का? रजिस्ट्रार साहेब आपले मायबाप, अन्नदाता, कायद्याच्या परिभाषेमध्ये म्हणायचं तर इज अ फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर. म्हणजे काय करता तो? खरंच प्रश्न आहे, खरंच सांगतो. कारण या रजिस्ट्रार साहेबांना एवढे अमर्याद अधिकार आहेत, एवढ्या प्रकारची 100 प्रकारची कामं आहेत की आमच्या हाऊसिंग सोसायट्यांकडे बघण्याकरता त्यांना पुरेसा वेळ नसतो. नंबर 1. नंबर 2, रजिस्ट्रार साहेबांना खरं पाहता जे अनेक अधिकार आहेत त्याच्यामध्ये सुपरविजनचा अधिकार आहे,
त्याच्यामध्ये मार्गदर्शनाचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये वॉचडॉग बनण्याचा अधिकार आहे. असे सगळी कर्तव्य पार पाडता पाडता थोडासा वेळ त्यांच्याकडे शिल्लक राहतो. तो वेळ म्हणजे हा ऍडज्युडिकेटरी मेकॅनिझम करता. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ज्या काही समस्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ की माझी सोसायटी मला बिलामध्ये चुकीचं बिल लावते, सोसायटीचं मेंटेनन्सचं बिल, या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा त्यांचा आहे, पण त्यांच्याकडे वेळ नसतो. गोष्ट खरी आहे. एवढंच नाही तर समजा का आपण म्हटलं की आमच्या मधला वाद निस्तरा, म्हणजे तो ऍडमिशन ऑफ मेंबरचा असेल किंवा एक्सपल्शन ऑफ मेंबरचा असेल, कलम 22-23 असेल, नाही तर सेक्शन 35 असेल, तो वाद निस्तरा म्हटला तरी देखील त्यांच्याकडे वेळ नसतो. गोष्ट खरी आहे का नाही? इट्स अ फॅक्ट. देयर इज अ ट्रिमेंडस पेंडन्सी ऑफ दीज मॅटर्स बिफोर द ऑनरेबल रजिस्ट्रार. हे रजिस्ट्रार साहेब काही माझे शत्रू नाहीत, माझे मित्र नाहीत, पण इट्स अ फॅक्ट की त्यांच्याकडे एवढ्या प्रकारची कामं दिलेली आहेत की आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या लोकांचं जे किरकोळ छोटंसं काम असतं ना, याच्याकरता त्यांच्याकडे वेळच नसतो. इट्स अ फॅक्ट. मग असं जर असेल तर काय करायला पाहिजे? एक स्वतंत्र यंत्रणा आमच्याकरता नको का करायला? जर हाऊसिंग सोसायटीचा एक सेपरेट चॅप्टर जर तुम्ही करत असाल तर हाऊसिंग सोसायटीचे प्रश्न आमचे छोटे येतो. मग आमची निवडणूक गेले जवळजवळ 16-17 महिने होऊ शकत नाही, वाईट वाटतं आम्हाला, पण नाही होऊ शकलं. काही गव्हर्नमेंट कडून होऊ शकलं नाही. आजही आपल्याला आपली निवडणूक घेता येत नाही. खरं आहे का नाही? मग आमच्या अडचणी ज्या आहेत त्याच्याकरता रजिस्ट्रार साहेबांकडे गेलो तर रजिस्ट्रार साहेबांकडे वेळ नसतो. बरोबर आहे? लेट अस पास अ रिझोल्युशन. विचार करा की आमच्याकरता आता स्वतंत्र कायदा केलाय ना, स्वतंत्र चॅप्टर केलेला आहे ना, या आमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आमची एक स्वतंत्र व्यवस्था करा. सेपरेट कोर्ट, सेपरेट ऍडज्युडिकेटरी मेकॅनिझम, सेपरेट आमची ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम, अशा प्रकारची काहीतरी जर केली तर हा जो अधिकार जो आपल्याला मिळालेला आहे, जे एक स्वतंत्र स्थान जे मिळालेलं आहे, ते स्वतंत्र स्थान हे चांगल्या प्रकारे अबाधित राहील असं म्हणणं शक्य आहे. दुसरा एक अँगल, रजिस्ट्रार साहेबांचं बेसिक क्वालिफिकेशन काय असतं? ग्रॅज्युएशन. त्याच्यापैकी LLB किती असतात? फारच कमी. स्वेच्छेने एखाद्यानं LLBचा अभ्यास जर केला तर, त्यामुळे कायद्याचं क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नसतं. त्यांना फक्त एक ट्रेनिंग जे काय असतं ते पूर्ण करावं लागतं. उच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण चाललेलं आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या वतीनं शपथपत्र दाखल केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की नाही असं नाही, त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. किती? 6 आठवड्याचं ट्रेनिंग देतो. हा 3 वर्षाचा लॉचा अभ्यासक्रम किंवा 5 वर्षाचा लॉचा अभ्यासक्रम 6 आठवड्याच्या ट्रेनिंग मध्ये मला वाटत नाही की हे साहेब आपले जे रजिस्ट्रार मंडळी ते ऍब्सॉर्ब करू शकतील, ग्रास्प करू शकतील, आपलं जे काही ऐकलेलं असेल ते कानामध्ये नेऊन डोक्यामध्ये नीट फिट्ट करून बसवू शकतील. म्हणून कदाचित गरज आहे की आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्याचं कायदेविषयक ज्ञान जास्त आहे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी नेमावं. आज दुसरा एक तिसरा प्रकार बघा, कोऑपरेटिव्ह कोर्टाची आज आपल्याकडे काय अवस्था आहे? कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये खरं पाहता काम कमी व्हायला लागलंय. एक सूज आली होती की ज्या सूज आलेली होती ज्यावेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती काम होतं. आज मुंबईमधल्या, ठाण्यामधल्या, पुण्यामधल्या कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये काम कमी व्हायला लागलेलं आहे. जाऊन बघा, आज मुंबईमधल्या कोऑपरेटिव्ह कोर्टात जर आपण गेलात चर्चगेटला आणि जर बघितला डेली बोर्डावरती 5, 7, 10 कामं असतात. आणि जा बरं मल्होत्रा हाऊसला हातभर लांब बोर्ड असतो. मग इकडचे काय अधिकार त्यांच्याकडे देऊन टाका ना. किती सोपं आहे. जे काही डिस्प्यूट्स आमच्या हाऊसिंग सोसायटीचे आहेत ते देऊन टाका जज साहेबांकडे. किती सोपं असू शकतं. बाकीचे सगळे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. पण आपण गाफील राहिलात. आपल्याला स्वतंत्र चॅप्टर मध्ये आपल्याला स्थान मिळालं, वा वा किती छान झालं असं म्हणून स्वतःचं आपण कोड कौतुक करून घेऊन बसलात. आजही रूल्स नाहीत, आजही नवीन राईट्सच्या दृष्टिकोनातून काही तरतूद नाही, नवीन बायलॉज नाहीत, आपली मेकॅनिझम स्वतंत्र नाही. असे खूप प्रश्न आपल्या लक्षात येतील की ज्या प्रश्नांची उत्तरं आज दिवसभरात चर्चा करून शोधायची. आजही कितीतरी गोष्टी लक्षात येतात की निवडणुका नाही याच्यामुळं खूप ठिकाणी एकाधिकारशाही व्हायला लागलेली आहे. मी देखील एका गृहनिर्माण सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे आणि खरं सांगायचं तर मला पण शक्य होत नाही. कारण असं की त्याच कामाचा तो मोनोटोनस सगळा जो पणा येत असतो ना
त्याच्यातून त्या माणसाला बाहेर पडण्याची गरज असते. म्हणून ते 5 वर्षानंतर निवडणुका होतील, दुसरा कोणतरी येईल, दुसरी पुढची पिढी तयार होईल. निवडणुका घेऊ शकत नाही. कितीतरी अडचणी आहेत आपल्या, आणि या सगळ्या अडचणींची दिवसभरामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की ऍट द एंड ऑफ द डे या महाअधिवेशनामधून आपण भरभरून काही घरी घेऊन जाणार आहोत. कुठलंही अधिवेशन असो, कुठलंही सेमिनार असो, कुठलंही वर्कशॉप असो, कुठलंही ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स असो, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपण काय शिकलो, आपण आज महाअधिवेशनामधून काय बरोबर घेऊन जातोय, हाच मुद्दा महत्वाचा आहे. मला खात्री आहे आज आपल्या विचारांना थोडीशी चालना मिळालेली असेल. मला खात्री आहे आज आपली आणि या सहकार भारतीची ओळख झालेली असणार आहे. मला खात्री आहे की या सहकार भारतीच्याच बरोबरीनं आपण पुढे जाणार आहात आणि हाऊसिंग फील्ड मधले, हाऊसिंग सेक्टर मधले ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी एकत्रितरित्या, संघटितरित्या आपण भरभरून काम करणार आहात. आपल्या सगळ्यांच्या कारकिर्दीला भरभरून शुभेच्छा देतो. आणि इथं 45 मिनिटं सांगितलेली होती, 47 मिनिटं झाली, मात्र इथं थांबतो. धन्यवाद.